उन्हाळा सुरू झालाय, मग ही रेसिपी तर झालीच पाहिजे. सर्वात आधी तर इथे आपल्याला अर्धा किलो पोहे व्यवस्थित असे चाळून घ्यायचे. चाळल्यानंतर लगेचच पोहे आपल्याला ना मंद गॅसवरती 7 ते 8 मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे. पोहे छान कुरकुरीत असे भाजले गेले की गॅस बंद करायचा. पोहे थंड होण्याकरता ठेवून द्यायचे. पोहे व्यवस्थित असे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीकसर असं दळून घ्यायचं. इथे पोह्याची पावडर आपण बनवून घेतलेली आहे. लगेचच हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. पहा, मस्त असं इथे आपले पोह्याचं पीठ तयार झालेलं आहे. 1 बाऊल म्हणजे 1 वाटी आपलं पोह्याचं पीठ तयार झालं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे आणि ओवा टाकून जाडसर असं वाटून घेतलं. आता लगेचच एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. 1 वाटी पोह्याच्या पिठासाठी 1.5 वाटी पाणी घालायचं. अर्धा चमचा पापड खार, जिरे, ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आली की लगेच आपल्याला 1 वाटी पोह्याचे पीठ यामध्ये घालायचं आहे. जसं जसं लागेल तसं आपल्याला एका हाताने यामध्ये पोह्याचं पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने बेलनच्या साह्याने याला मिक्स करून घ्यायचं. अजिबात यामध्ये गुठळी वगैरे ठेवायची नाही. चांगलं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे. बघा, सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवून हे छान असं वाफवून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटं आपण याला व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे. इथं आपली याची उकड तयार झालेली आहे. लगेच ही पोह्याची उकड एका मोठ्या ताटामध्ये काढून अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताने हलकंसं मळून घ्यायचं आणि ओल्या कापडाने याला झाकून ठेवायचं. जसं लागेल तसं पीठ यामधून काढून घ्यायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण पोह्याचे पापड बनवत आहोत, त्यामुळे तुम्हाला जितका मोठा लहान पापड बनवायचा आहे त्यानुसार गोळे बनवून घ्यायचे आणि तयार केलेले गोळे अशा एका डब्यामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे गोळे कोरडे पडत नाहीत. आता लगेचच आपण याचा पापड बनवून घेऊया. पापड मेकरच्या मदतीने तुम्ही याचे पापड बनवू शकता किंवा मग पोळपाट्यावर लाटून सुद्धा मस्त असे याचे पापड बनवू शकता. इथे मी सर्व पापड बनवून घेतले. 1 दिवस फॅन खाली सुकवले आणि 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये याला सुकवून घेतलं. मस्त असे इथे आपले पोह्याचे पापड वाळलेले आहेत. आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. पहा, तळल्यानंतर पापड अगदी दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे. यामध्ये आपण थेंबभर सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड अगदी वर्षभर असे टिकतात. पाहू शकता, पापड तळल्यानंतर किती अगदी दुप्पट झालेला आहे. सोबतच छान कुरकुरीत असं झालेलं आहे. तुम्ही सुद्धा हे पापड नक्कीच बनवून पहा. कसे वाटले कमेंटमध्ये कळवा.